गुजरातीमध्ये बोललात, आपणच गुजराती शिकलो. मग नाही तेच बोलायचं ना. समजत नाही ना. हो बरोबर, मग तेच आहे ना, आपण आपली सोडली आणि आपण गुजराती शिकलो असं झालं. मंदिरातली आरती घेऊन आणि त्या फुलांच्या सुवासाचा निरोप घेऊन आहे ना, आता निघालोय पांढरपूरच्या दिशेने. आता हे आले राम मंदिर. आता इकडून थेट पांढरपूरच्या दिशेने खेतवाडी. सकाळचे कडक 8 वाजलेत आणि मार्केटमध्ये पब्लिकची गर्दी आता हळूहळू वाढायला लागली आहे. हवामान बघताय, एक नंबर, एकदम पावसासारखं वातावरण झालंय. ढग जमायला लागलेत. आणि मुंबईची सकाळ आहे ना, थोडी रोमॅन्टिक व्हायला बघते. आता आपण चाललोय पांढरपूरच्या दिशेने एका शॉर्टकटने. नोटीस केलं, या पट्ट्यात आहे ना जैन मारवाडी लोकांची खूप मोठी वस्ती आहे. हा पक्का व्यापारी एरिया आहे बॉस. आणि याच्याच बरोबर मागच्या बाजूला आहे ना मुस्लिम वस्ती सुरू होते. त्याच्यावर तर आपण एक ऑलरेडी व्हिडिओ बनवलाय, पाहिला नसेल ना तर चॅनलवर लगेच चेकआउट करा. खेतवाडी जाणे, खेतवाडी. ही जैन मुनी आणि साध्वींची इमारत दिसते. बहुधा ना हे जैन मुनींचं हॉस्टेल असावं. इथे मला वाटतं धार्मिक शिक्षण वगैरे दिलं जात असेल. कदाचित ते आश्रम वगैरे धर्मशाळा असतात ना, त्या टाईपमध्ये काहीतरी असेल. आणि भाई हे डेकोरेशन बघितलं, काय भारी केलंय, एकदम ढिंच्याक. मुंबईमध्ये मात्र एक आहे, कुठे ना रोज काहीतरी चालूच असतं. मला एक जमाना आठवतो ना माझ्या लहानपणीचा. त्या जमान्यामध्ये मुंबईला म्हणजे लालबाग, परळ, लोअर परळ, वरळी इथे बारसं असलं ना, बारसं, तर अक्षरशः रस्त्यावर स्टिकर वगैरे लागायची, बिल्डिंगला लाइटिंग वगैरे व्हायची. तो जमाना वेगळाच होता. लोकांकडे पैसे नव्हते ना, पण पगार मात्र कमी होते. पण लोक त्या वेळेला ती एन्जॉयमेंट वेगळीच होती. कोण मुंबईमध्ये राहणारे असतील ना तर कमेंट करून नक्की सांगा, कुठल्या कुठल्या चाळींमध्ये ना बारशाला मोठमोठे लाऊडस्पीकर लागायचे. आणि त्यावेळेला ना तर ते रेकॉर्ड प्लेअर वगैरे असायचे.
आता आपल्याला जायचं इथून खेतवाडीत. पण वाटेत मला एक कॉमन लाकडी गॅलरी असलेली ना जुनी मुंबई स्टाईल बिल्डिंग दिसली. भाई हे बघा, डग तर एवढे भरून आले आहेत ना, पण प्रचंड उकाडा होतोय. एकदाचा पाऊस पडला ना तर जीव शांत होईल. इतकं गरम होतंय ना, इतकं उकडतंय, काय विचारू नका. ही साऊथ मुंबई आहे ना, कधी आणि कशी रिडेव्हलप होईल ना, देवच जाणो. आता मी आलोय खेतवाडीत. हे बघा ना, खेतवाडीचे बोर्ड लागलेले दिसत आहेत. गिरगाव खेतवाडी दुसरी गल्ली. खेतवाडीचा गणपती पण फार प्रसिद्ध आहे. पण एक लिहून घ्या, पुढच्या 10 वर्षाचा ना ही जुनी मुंबई आहे ना, आपली हक्काची मुंबई गायब झालेली असेल. सगळीच्या सगळी नाही ना, तरी पण खूप साऱ्या जुन्या चाळी हेरिटेज बिल्डिंग्स पाडल्या जातील आणि तिथे उभे राहतील आकाशाला भिडणारे टॉवर्स. काही ठिकाणी तर काम फत्ते झालंय, काही जण अजून प्रतीक्षेत आहेत. तुम्ही गुजरातीमध्ये बोललात, आपणच गुजराती शिकलो. मग नाही तेच बोलायचं ना. समजत नाही ना. हो बरोबर, मग तेच आहे ना, आपण आपली सोडली आणि आपण गुजराती शिकलो असं झालंय. आता आपण आलोय ना साऊथ मुंबईच्या सगळ्यात ऐतिहासिक आणि जिवंत भागात, खेतवाडी. गिरगाव आणि क्रँकटोड स्टेशनच्या अगदी जवळ असलेला हा परिसर. मुंबईच्या प्राचीन संस्कृती आणि बदलत्या रूपाचा सर्वात मोठा साक्षीदार. खेतवाडीच्या नावाचा अर्थ आहे शेताची वाडी. तू कल येशील काय? कल येशील काय? दुसरा का उधर भाई परसू उद्या येईन उद्या. आता नाही तर तुला त्याच्याकडे मराठी बोलली असते तर काय आलं असतं. अहो नाही, त्याला समजायला पाहिजे ना. शाबास. तर आपण गेलो गिरगावमधून, परळमधून. जायचंच आहे ना, आपण हटायचंच आहे ना. 19व्या शतकाच्या सुरुवातीला ना हा संपूर्ण भाग शेती आणि बागांनी व्यापलेला होता. 18व्या शतकात मलबार हिलवरून ना पीक गोळा करण्यासाठी खेतवाडी हा एक प्रमुख मार्ग होता. पण शहराचा विस्तार झाला आणि या शेताची जागा ना दाट लोकवस्तीने गेली आणि सगळ्या चाळी इथे उभ्या राहिल्या. पण ही सुद्धा एक शान होती खेतवाडीची. खेतवाडीच्या जुन्या चाळी त्या सुद्धा आता तुटायला लागल्या आहेत. ठाकूरदारला सगळे मराठी आहेत. असं मला मारवाडी दिसणार नाही जास्त, पूर्ण मराठी. जुन्या बिल्डिंग आहेत ना मराठ्यांच्या, त्या आहेतच. 42 फुलं होत्या. 42च्या 42 आतापर्यंत मराठी लोकांच्या होत्या. नंतर 5-6 वर्षापूर्वी ते
2-3 टेलर लोक असतात त्यांनी घेतलं, बाकी कोण नाही. आता टॉवर झालं मराठी माणसं किती भाडं येते? 22,000. तुम्ही राहा आम्ही चाललो का अडवाना दिल्या, काही भाड्याने दिल्या, काही विकून गेले. पण हे बघून मला एक गोष्ट आठवली. एका काळी म्हणजे ना 40-50 वर्षापूर्वी परळ लालबाग भागात आहे ना कापड गिरण्यांमुळे फक्त आणि फक्त कोकणातून आणि घाटावरून आलेला मराठी माणसांची वस्ती होती. आज तिथे काय चाललंय? आज लालबाग परळमध्ये सुद्धा आहे ना गुजराती आणि मारवाडी वस्ती वाढते आणि हे होणारच भाई. कारण आजच्या डेटला ना मुंबईत चाललेत करोड रुपयांचे भाव आणि ते भाव मराठी माणसाला कधीच परवडणार नाहीत. सामान्यांच्या बजेटच्या बाहेर आहेत ते भाव. इथली वास्तुकला म्हणजे ना फोटोग्राफर्स आणि फिल्म मेकरसाठी एक स्वर्ग आहे. इमारतींच्या लाकडी गॅलरी, रंगीत खिडक्या आणि अरुंद गल्ल्या जुन्या मुंबईचा फील देतात. खूप कॉन्ट्रास्ट आहे ना मुंबईचं जीवन. खेतवाडीचे 14 गल्ले आहेत आणि गणपतीसाठी हा फेमस असलेली खेतवाडी आहे. पण खेतवाडीची खरी ओळख काय असेल ना तर इथली परंपरा आणि हे सण. हे मुंबईतील सर्वात जुन्या आणि पारंपरिक गणेशोत्सवाचं केंद्र आहे. इथे एकूण 14 गल्ले आहेत भाई. आणि उत्सवाच्या काळात आहे ना इथला उत्साह एकदम नेक्स्ट लेवल असतं. गल्ली दुसरी खेतवाडीचा विघ्नहर्ता, गल्ली चौथी खेतवाडीचा राजा आणि लंबोदर, गल्ली 5वी खेतवाडीचा गणाधीश, गल्ली 6वी मुंबईचा सम्राट, गल्ली 7वी खेतवाडीचा मोरया, गल्ली 8वी खेतवाडीचा महागणपती, गल्ली 10वी बाप्पा खेतवाडीचा, गल्ली 11वी मुंबईचा महाराज, गल्ली 12वी खेतवाडीचा गणराज, गल्ली 13वी मुंबईचा अनंत. आणि इथे आहे ना मी बघितलं एकदम बघण्यासारखं असतं. अरुंद अरुंद गल्लीमध्ये आहे ना गणपती उभे करतात आणि उंच उंच गणपती. खेतवाडीचा गणपती म्हणजे उंचीसाठी प्रसिद्ध. आता ही खेतवाडी आणि बिरगावमध्ये अजून एक आहे ती खोताची वाडी. तिथे पण असं म्हणतात की ती त्या खोताची वगैरे जमीन होती. त्याच्यावर सुद्धा माझा एक ब्लॉग आहे. प्रत्येक विभागावर प्रत्येक एरियावरती आहेत ना मी व्लॉग बनवले आहेत. आता ह्या टाऊनमध्ये आज 50 वर्ष तरी मराठी राहिले अजून. हो त्याला बांधून द्या ना कागदामध्ये का. आणि ते मारवाडी आहेत ना, मारवाडी असतील तर तुमच्या स्वतःच्या खोल्या आहेत ना, मग तुम्ही खायला घाबरताय काय? तेच झालंय आता. नाही तेच झालं. ते काय म्हणणार? ते काय तुम्ही ते ते काय बोलणार आहे तुम्हाला? पण मला ना एका गोष्टीचं खरंच कळत नाही. ही बघा ना 1915ची बिल्डिंग आहे, जशी तशी उभी आहे. 1915 म्हणजे 100 वर्ष त्याच्यापेक्षा पण जास्त झाली. दुसरीकडे ना जिथे मी राहतो ना तिथे बघा ना 10-10 लाखाचे पेंटिंगचे 10 वर्षात 3 वेळा कॉन्ट्रॅक्ट काढले त्या लोकांनी आणि तरी परत कलर काढायचा आहे. अंधा कानून आहे, खरंच अंधा कानून. माझ्या अल्फ्रेडो टॉकीजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलात रिलायन्सचा टॉवर, तोच बघा परत मला समोर दिसतोय. म्हणजे मी CSMT वरून निघालो ना ते फिरत फिरत आता मी मेट्रो सिनेमा, क्रॉफर्ड मार्केट, भुलेश्वर, काळबादेवी, खेतवाडी
हे करत करत गिरगाव, आता मी आलोय परत त्या रिलायन्सच्या टॉवरला आणि इथून ग्रँड रोड स्टेशन एकदम 5 मिनिटावरती आहे. पण मित्रांनो, सकाळच्या वेळी ना खेतवाडीच्या गल्ल्यांमधून फिरण्याची ती मुंबईची जुनी वाईब आहे ना, ही मजाच वेगळी आहे. पण तुम्हाला एक सांगू, आता मुंबई आहे ना ओव्हरवेट होत चालली आहे. मुंबईची लोकसंख्या प्रचंड वेगाने वाढते. तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगा. मुंबईचे बदलते रूप पाहून आहे ना तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा.